नमस्कार, मी आल्हाद नेने. आज एक लहानसा व्हिडिओ करतोय मी. व्हिडिओचा टॉपिक आहे सहनशीलता. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला ही सहनशीलता म्हणजे टॉलरन्स जो आहे ना, तो आपण म्हणजे बिझनेस म्हणून तुम्हाला तो माहिती असेल तुमचं टॉलरन्स काय करतो आणि आपल्याला कुठल्या लेव्हलला सहन करायचं असतं. आता मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरी करणं पण एक सहनशीलता आहे. तर त्याच्यावरती वेगळा एक व्हिडिओ करीनच मी नंतर. पण हा व्हिडिओ सहनशीलता मी आता कनेक्ट करतोय ना, अमोल मुजुमदार. वर्ल्ड कप झाला. वर्ल्ड कपच्या आधी मी व्हिडिओज केले होते. फायनलला व्हिडिओ करायचा राहिला. पण आता अमोल मुजुमदारचा अचानक हाईप झाला होता. म्हणजे ते योग्यच होता त्याचा एवढा हाईप होणं. पण अमोल मुजुमदार मला ॲक्चुअली म्हणजे जेव्हापासून मला क्रिकेट समजायला लागलं ना, त्यापासून अमोलबद्दल माहिती आहे. सचिन आणि कांबळीच्या त्याच्याच लीगमध्ये तयार झालेला आचरेकर सरांचा शिष्य. फार म्हणजे त्याचं प्रॉमिसिंग त्याचं करिअरची सुरुवात झाली. पण बघा ना, शेवटपर्यंत कधीच संधी मिळाली नाही त्याला. विचारा अमोल खेळत राहिला. सचिन इंटरनॅशनलला आला, कांबळे आला, पुढे पुढे प्रवीण आमरे पण आला. पण अमोलला कधीच संधी नाही मिळाली. पण तो हातात झाला नाही. ट्राय करत राहिला, शेवटपर्यंत ट्राय करत राहिला. शेवटी मुंबईमधनं पण तो बिचारा बाहेर पडला. मे बी तो आसाम आणि आंध्रासाठी खेळला होता. पण खेळत राहिला. 2014ला रिटायर झाला. त्याच्यानंतरही त्याचं म्हणजे क्रिकेट पेचं प्रेम कमी नाही झालं. तो कोचिंगमध्ये उतरला. मुंबई रणजी टीमला त्यांनी कोचिंग दिली. पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यामध्ये त्यांनी त्याची मदत केली मुंबई टीमची. आणि त्याच्यानंतर अमोल मात्र इंडियन्स वुमेन टीमसाठी कोचिंगची त्याला अचानक 2023 साली त्याला त्याची बोलावणं आलं. आणि येस, दॅट वॉज द टाईम. म्हणजे म्हणतात देवाची डेस्टिनी, कर्म म्हणतात. अमोल कर्म करत राहिला. त्याचा रिझल्ट त्याला मिळाला. फायनलला. बाकीच्या सगळ्या मधल्या गोष्टी आपण वाचत असतील. त्यांनी ब्लॉग पण लिहिलेला आहे. अमोलनी ऑस्ट्रेलिया मॅचच्या आधी इंडियन टीमला सांगितलेलं चेस करण्याच्या आधी जे शब्द होते, की फक्त एक रन एक्स्ट्रा काढा वगैरे. हे सगळ्यावरती मी डीप जाणार नाहीये. म्हणजे मला सहनशीलता टॉपिक आठवलं आणि अमोलची आठवण झाली. म्हणजे जर तुम्ही लाईफमध्ये खूप सहन करताय सध्या वगैरे जे बिझनेसमॅनच्या ह्याच्यामध्ये तो होतच असतं. तेव्हा लक्षात ठेवा, की तसं मी नेहमी सांगतो ना, एव्हरीवन इज लिव्हिंग इन हिज ओन टाईम झोन. अमोलचा कसा झेंडा काढायला मिळाला ना, झेंडा रोवला त्यांनी ना डी वाय पाटील वरती रोहित शर्मा सारखा. तर मग त्याच्यामुळे बिलीव्ह करा, तुमची कर्म करत राहावा. अँड अमोल ॲज सेड, क्रिकेट गिव्ह मी एव्हरीथिंग रादर दॅन अ कॅप, रादर दॅन अ टीम इंडिया कॅप. तर लाईफ अशीच असते. तुम्हाला हवं ते तुमच्यासाठी जे देवाने केलेलं आहे ना, ते तुम्हाला योग्य वेळी मिळेल. त्या सहन करत राहावा. तुमचे एफर्ट कमी नका करू, मात्र कर्म करत राहा. ओके, तर हाच मेसेज होता. येस, वीकेंड एन्जॉय करा, काम करा, धमाल करा, मस्ती करा. बाय, गुड नाईट.